व्हिडिओमध्ये दाखवलेले प्रयोग अत्यंत धोकादायक आहेत. कृपया ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले प्रयोग कोणी घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, आपले जे केमिकल आहे त्या केमिकल मधला माझा आवडतीचं म्हणजे पर्सनल असं सोडियम मेटल. मित्रांनो, आमचे जे आधीचे सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे सोडियम मेटल काय असतं ते. आता जे नवीन आहे सबस्क्रायबर्स आहे त्यांच्यासाठी ना आम्ही हा व्हिडिओ स्पेशल घेऊन आलेलो आहे सोडियम मेटल काय असतं ते दाखवण्यासाठी. आणि सोडियम मेटल नाव ऐकल्याच्यानंतर असं वाटतं हे मेटल म्हणजे काय लोखंडासारखं काय आहे का, काय स्टीलसारखं काय कडक आहे का काय, पण तसं काहीच नाही मित्रांनो, हे सोडियम मेटलच आहे. याची ओळख याच्या गुणांपासून केली जाते. उदाहरण तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दाखवतो. आणि थोडं तुम्हाला सॅम्पल पण दाखवतो. आपलं जे सोडियम मेटल आहे ना, हे चाकूच्या मदतीने आपण कापू पण शकतो. बघू शकता तुम्ही, आपलं सोडियम मेटल ऑइलमध्ये असं बुडून ठेवलं जातं आणि याला चाकूच्या मदतीने आपण कापू पण शकतो. मित्रांनो, सोडियम मेटल जे आहे ते हवेत जर राहिलं, हवेच्या संपर्कात जर आलं तर त्याचा ब्लास्ट होतो. पण असं का? तर त्याला कारण असं आहे काय ना, हवेच्या संपर्कात आल्याच्यानंतर हवेमध्ये जी ओलावा असतो त्याच्यामुळे त्याचा ब्लास्ट होतो. म्हणजे सोडियम मेटल जर आपण पाण्यात टाकलं तर त्याचा ब्लास्ट होतो. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. मित्रांनो, एवढे इन्फॉर्मेशन दिल्याच्यानंतर तर सोडियम मेटल काय असतं हे तुम्हाला समजलं असेल, याच्यामध्ये काही शंका नाही. पण मित्रांनो, हा व्हिडिओचा टॉपिक नव्हता आपला. तर तुम्ही थंबनेल बघून आयडिया लावली असेल आपल्या व्हिडिओचा काय टॉपिक आहे. तर मित्रांनो, सोडियम मेटल जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर त्याचा ब्लास्ट होतो हे तर आपल्याला कळायलाच आहे. जर आपण त्याचा भडका करायला बघितलं तर काय होईल, म्हणजे आपल्याला काय सोर्स लागेल. त्यासाठी आपण काय केलं माहिती का, पेट्रोल आणले. आपण काय करणार आहे, पाणी आणि पेट्रोल एकत्र करणार आहे आणि त्याच्यामध्ये सोडियम मेटलचा खडा टाकून देणार आहे. बघू ते सोडियम मेटल पाण्यामध्ये रिॲक्ट होऊन त्याचा ब्लास्ट तर होईनच, मग पेट्रोलला पण त्याची थिंगी भेटन. बघू भडका होतो काय. मित्रांनो, जे आपलं पेट्रोल आहे ते तुम्हाला माहिती आहे पाण्याच्या वर तरंगतं. तर आपण काय करणार आहे, जो सोडियम मेटलचा खडा आहे तो आपण नाही का बॉटलीच्या झाकण्याच्या वरती आपण बांधून त्याला टाईट करणार आहे. त्याच्यानंतर आपण बॉटल उलटी केली का तुम्हाला माहितीच आहे पेट्रोल आपलं वरच्या बाजूला जाईल आणि पाणी खालच्या बाजूला. तर आपलं पाणी नाही का सोडियम मेटलला टच झाल्यानंतर आपला ब्लास्ट होईल सोडियम मेटलचा. मित्रांनो, आपले एक्सपेरिमेंट सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक वॉर्निंग देतो. तुम्ही हा प्रयोग घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न करू नका. कारण की ना सोडियम मेटल जेव्हा पाण्यात रिॲक्ट होईल त्याचा ब्लास्ट होईल आणि पेट्रोल असल्यामुळं त्याचा भडका पण होऊ शकतो. आपल्याला माहीत नाही, भडका होऊ शकतो. जर तो अंगावर आला तर आपण जळू पण शकतो. त्याच्यामुळे मग हा प्रयोग घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्नच करू नका. तुम्हाला करायचं असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, आपण आपल्या एक्सपेरिमेंटला सुरुवात करू. तर मित्रांनो, आपल्याला पेट्रोलमध्ये पाणी मिक्स करायचं आहे. त्यासाठी आपण आपल्या वावरातच व्हिडिओ बनवतोय. इथं कॉक चालू करतो आणि लगेच तिकडे पाणी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या इथं पाईपाला पाणी आलेलं आहे. तर आपण सिम्पली काय करणार आहे, आपल्या पेट्रोलमध्ये आपण पाणी भरून घेणार आहे. तर मित्रांनो, एवढं असं पाणी भरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पाणी खालच्या बाजूला आहे आणि पेट्रोल वरच्या बाजूला आहे. जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आपलं पेट्रोल वर राहतं आणि पाणी खाली राहतं. मित्रांनो, आपण ज्यावेळेस बाटली उलटी करू त्यावेळेस पाणी खाली येईन आणि पेट्रोल वरती जाईन ना, मध्ये सोडियम मेटल खाली राहीन. त्यासाठी आपल्याला बाटली उलटी करायची. त्यासाठी आपण थोडंसं खड्डे खांडून घेऊ, जेणेकरून आपल्याला बाटली त्याच्यामध्ये उलटी उभी करता येईल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या इथं सोडियम मेटल आहे आणि इथं पेट्रोल आणि खाली पाणी. हे पेट्रोल पाण्यावर का तरंगलेलं आहे, तर याची पेट्रोलची डेन्सिटी कमी राहते. तुम्हाला माहिती आहे ऑइलची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी असते. तर त्यामुळे आपलं नाही का पेट्रोलवर तरंगलेलं आहे. तर आता आपण सोडियम मेटलचा एक खडा काढणार आहे. खडा काढल्यानंतर हे बघू शकता तुम्ही माझ्या हातात एक दोरी आहे. दोरीला आपण खडा बांधणार. खडा बांधल्यानंतर आपण वरच्यावर नाही का तो खडा या बॉटलीच्या झाकणाच्या इथं ठेवणार आहे आणि आपलं बॉटलीचं झाकण लावून घेणार, म्हणजे आपला खडा वरच्यावर राहून देईल. त्याच्यानंतर आपण आपली बॉटल उलटी केली का ते पाणी ना हे वरच्या बाजूला येणार आहे. वरच्या बाजूला आल्यानंतर ते खड्याला टच झालं का मग त्याचा स्फोट होईल. स्फोट बघण्यासारखा होणार आहे. तर तुम्ही बघत राहा पुढं. तर मित्रांनो, आपली बॉटल रेडी आहे. आपण याला फक्त ना उलटी करून ठेवून देऊ. तर 3, 2, 1. मित्रांनो, सोडियम मेटल जेव्हा पाण्यात रिॲक्ट झालं तेव्हा ते गरम झालं, बाटली लीक झाली, बाटलीला होल पडलं
आणि पाणी ते सगळं लिक होऊ राहिलं खाली. आपण काय करू, अजून एक सोडियम मेटलचा खडा बांधून त्याला आणि बॉटलमध्ये टाकून देऊ आणि पुन्हा बॉटल उलटी करून बघू काय रिॲक्शन होती काय बघू आपण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं सोडियम मेटलचा एक खडा त्याच्यात टाकलेला आहे आणि याच्यात पण एक सोडियम मेटलचा खडा आहे. जर याने नाही फुटलं तर त्याने तरी फुटणं अशा अपेक्षेने आपण त्याच्यात सोडियम मेटलचा एक खडा टाकलेला आहे. तर आपण बॉटलला उलटं करू. तर चला, इन 3, 2, 1. तर मित्रांनो आपण आपल्या बॉटलीला याच्याने प्रेस करून बघू, काही रिॲक्शन तर होतं नाही. तर आपलं सोडियम मेटल त्याच्यात वर तरंगलं आहे पुन्हा जाऊन. बुझ गया साला. काढ ना ते बाहेर काढ ना. थांब ना उदा दे. अरे भाई ते बघितलं का, पाणी टाकलेलं ते पुन्हा भडकाला झालाय सोडियम मेटलमुळे. हिजलं जाऊ द्या, हाई फुटलं फेटलं ते. संपली. तर मित्रांनो तुम्ही रिॲक्शन बघितली. तर रिॲक्शन कशी झाली, पहिल्यांदा आपण सोडियम मेटल आहे ना बाटलीच्या वरती लावलं होतं आणि पाणी भरलं, पेट्रोल तर एकत्र केलेलंच होतं, पण त्यांनी काही रिॲक्शन झाली नाही सुरुवातीला. आपली बाटली ना सोडियम मेटलनी गरम झाली, पाण्यामुळे रिॲक्शन झालं ना त्याच्यामुळे बाटली गरम झाली आणि बाटलीला होल पडलं, ते सगळं लीक व्हायला लागलं. मग आपण पुन्हा एक सोडियम मेटलचा खडा आहे ना बॉटलमध्ये नाही का वरती लावला आणि एक खडा आपण खड्डा खांडून त्या खड्ड्यामध्ये पण टाकला होता. मग नंतर काय सुरुवातीला काही रिॲक्शन होतच नव्हती. मग अभिजितने काय केलं, हे ऊसाचं टेपरू पडेल होती तर खाली, त्याने ती बाटली दाबल्याच्या नंतर ते पाणी आणि पेट्रोल नाही का काय म्हणतात त्याला उसळलं. त्याच्यानंतर मग सोडियम मेटलला आग लागल्याच्या नंतर तुम्ही बघितलीच रिॲक्शन कशी भडका वाढत चालला होता. नंतर मग शेवटी जे सोडियम मेटलचा खडा आपण मातीवर टाकला होता त्याचा स्फोट झाला, अशी रिॲक्शन झाली ती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं जे सोडियम मेटल बॉटलीचा जो आपण प्रयोग केला त्यासाठी एक खड्डं खणलं होतं. ते खड्डं आपण सध्या बुजवलेलं आहे. ते का बुजवलेलं आहे तर ते आग विजत नव्हती. विजल्यानंतर आपण ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसू राहिलं. तर तुम्ही बघू शकता आपली जी बॉटल आहे ती बॉटल पूर्णपणे जळून गेलेली आहे आणि बॉटलीची काय अशी अवस्था झालेली आहे बघू शकता. आपली जी बॉटल 1 लिटरची बॉटल तुम्हाला माहिती आहे मिनिमम एवढी जरी राहते, पण ती आता फार जळून बारीक झालेली. तर अशी काय आपली बॉटलीची हालत झालेली आहे आणि ब्लास्ट पण भारी झालेला आहे. तर तुम्हाला ब्लास्ट बघून मजा आली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि शेवटी जाता सांगतो, तुम्ही हा एक्सपेरिमेंट घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न करू. ते जे सोडियम मेटल आहे ते माझ्या हाताला पण लागलं होतं, त्याच्यानंतर माझ्या हातातून धूर पण निघला. ते व्हिडिओ क्लिपमध्ये आलं का नाही ते मला नाही माहिती, पण तुम्हाला ती व्हिडिओ क्लिप दिसली जर असेल मी सांगतो. मला भेटू आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या चांगले मस्त. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.